राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या मूळ गावी काटेवाडीवरती जणू दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। गावातल्या बाया बापड्या असतील, वृद्ध असतील, बालकं असतील, सगळ्यांचंच दुःख जे आहे ते न सरणार आहे। आपल्या घरातीलच माणूस जावा अशी परिस्थिती अख्ख्या गावामध्ये बघायला मिळते। ज्या गावामध्ये दादांच्या शब्दाला आणि कर्तृत्वाला सर्वोच्च स्थान होतं, तिथे आज केवळ हुंदके आणि नीरव शांतता बघायला मिळते। वेळ आणि शब्द पाळण्याबाबत काटेकोर। कामामध्ये मी रममाण होणारा कार्यकर्ता आहे। मी त्याकरता कुठलं पद माझ्याकडे आहे का नाही त्याचा विचार करत नसतो। करड्या आवाजाचे आपलं वाटोळं झालं, आपली जेवढीची म्हणजे आयटी पार्क चाललं बाहेर तर माझ्या प्रयत्न मारत बाहेर आई तुम्हाला पडलेलं नाही। दर्शनी अत्यंत कठोर पण अंतरी जिव्हाळ असलेले, निर्व्यसनीला नाहीतर उगीच संध्याकाळ झाली की चालला चंद्रावर, ब्रह्मदेव आला तरी मग तुम्ही सुधारणार नाही। संवेदनशील, उमद्या स्वभावाचे, हसऱ्या चेहऱ्याचे। हे सगळं ऐकलं ना कुठनं या पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटायला लागलं। जे ते उठतंय ते मला उद्देशच करायला लागते। कधी दबंग तर कधी मृदू स्वभावाचे। आता मी नासाचं सांगतोय आणि मोकाट जनावर कार्यकर्त्यांसाठी जीव की प्राण असणारे आणि केवळ काटेवाडीतच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राची शान असलेले अजितदादा पंचतत्वात विलीन झाले। विद्या प्रतिष्ठानच्या ग्राउंडसाठी काही क्षणांसाठी का होईना काळही थांबला। इथला प्रत्येक माणूस शोकसागरात बुडाला होता। बुधवारी सकाळी समजलेली ती बातमी खरी ठरू नये अशी मनोमन प्रार्थना करणाऱ्या काटेवाडीच्या प्रत्येक माणसासमोर ते कटू सत्य होतं। त्यांचे लाडके दादा त्यांना सोडून गेले होते। काटेवाडीचा आमचा भाग आहे तो, त्याची डरकाळी म्हणजे ती यायचं म्हणलं रात्री काटेवाडी यायची, सगळी काटेवाडी जमायची। माझा वाघच आहे तो, वाघच माझा दादा म्हणजे आम्हाला देत होता म्हणून नाहीये, आमचं त्याच्यावर खूपच प्रेम होत। त्याने आमच्यासाठी केलेलंच आहे, लय केलंय। त्यांनी परत यावं या जगात, मला मी म्हणते देवाला प्रार्थना करते त्यांनी पुनर्जन्म घ्यावा आमच्यासाठी। ही उणीव म्हणजे असं आम्हाला आता खरं तर असं वाटतं का असा माणूस परत जन्माला यावा। दादा तुम्ही पुन्हा या, दादा तुम्ही पुन्हा या, दादाने पुन्हा जन्म घ्यावा आणि गरिबांची सेवा करा। दादांसाठी राखी घेऊन आली, राखी दादांना बांधायला भेटली ना आजपासून, म्हणून मी राखी घेऊन आली रे। दादा कुमार झाला दादा। दादा काळजी करू नका, काय मला माहित नव्हतं दादा, दादा दादा तिथे दादा एक नंबर माणूस माझा। असा नेता कदापि मिळणार नाही। आम्ही दादाच्या नंतर त्याच्या मुलाबरोबर काम नक्कीच करू, परंतु दादासारखा असा नेता महाराष्ट्राला कधी मिळणार नाही। बारामतीला तर मिळणारच नाही, पण महाराष्ट्राला सुद्धा मिळणार नाही। गुरुवारी सकाळी अजित पवार यांचं पार्थिव बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी रुग्णालयातून काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं। यावेळी हजारो लोकांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती। आमच्या दादाला, आमच्या बापाला फक्त एकदा पाहू द्या अशी विनंती काटेवाडीचे ग्रामस्थ करू लागले। ॲम्ब्युलन्स आली आणि उपस्थित प्रत्येकाचा बाण फुटला। अजितदादांच्या घराबाहेरील गर्दी इतकी वाढली की रोहित पवारांना थेट गेटवर चढून लोकांना शांततेचं आवाहन करावं लागलं। थोड्याच वेळात पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या दिशेनं निघालं। आमचा दादा आम्हाला पोरका करून गेला, आमचा देवच गेला अशा शब्दात काटेवाडीतील महिलांनी फोडलेला टाहू आणि समर्थकांच्या डोळ्यातील अश्रूंचा भूत
अशा अत्यंत काळी झेलावणाऱ्या वातावरणात अजित पवारांचा अखेरचा प्रवास सुरू झाला. रस्ते अपुरे पडतील इतकी गर्दी त्यांच्या मागे दिसून आली. अजित पवारांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या ग्राउंडवर पोहोचलं. तेव्हा तिथेही दादांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर उसळला होता. जिथे नजर जाईल तिथे केवळ माणसंच माणसं. बारामतीसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेली ही माणसं आपल्या लाडक्या नेत्याचा अखेरचा निरोप घेण्यासाठी आली होती. प्रत्यक्ष चौथऱ्यावर जाऊन दादांचं दर्शन घेता येत नसलं तरी या मैदानात कुठूनही का होईना त्यांचं पार्थिव सगळ्यांना दिसत होतं. त्यांचा तो पार्थिव देह पाहून अनेक त्यांची बहीण सुप्रिया सुळे यांनी लाडक्या भावाचं अखेरचं दर्शन घेतलं अन त्यांनाही दुःखावेग आवरला नाही. अंत्यविधीची सगळी तयारी मोठ्या जबाबदारीनं पाहणाऱ्या सुप्रिया सुळे दादाचा शेवटचा निरोप घेताना मात्र हमसून हमसून रडल्या. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी अजित पवारांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी भावनिक असलेल्या नागरिकांनी अजित पवार अमर रहेच्या घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांच्या घोषणा आणि आक्रोशाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. लोकांच्या दुःखाला पारावार उरला नाही. अजित पवारांसोबत कायम असणाऱ्या त्यांच्या अंगरक्षकांनी जय पवार यांना मिठी मारत आपल्या अश्रूंना वाट करून दिली. दाटल्या डोळ्यांनी पार्थ पवार आणि जय पवार यांनी हात जोडून सर्वांचे आभार मानले. महाराष्ट्र असो, बारामती असो वा काटेवाडी असो, अजितदादांच्या निधनानं सगळेच पोरके झाले असले तरी पार्थ आणि जयचं दुःख या सगळ्यांपेक्षा मोठं आहे. त्यांच्या डोक्यावरील मायेचा हात
खांद्यावरील मित्रत्वाची थाप आणि केवळ नजरेतूनच मिळणारं प्रोत्साहन आता कधीच अनुभवता येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.